नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. आज 27 एप्रिल. आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी येणार याबद्दल माहिती बघणार आहे. तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती समजेल. आज 27 एप्रिल. मित्रांनो बघा, 27 एप्रिल आहे आज. आज एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो तुमच्या अकाउंटमध्येच. तुम्हाला आपला अकाउंट चेक करायचं आहे. टोटल 2100 प्लस 3000 रुपये हा तुमच्या खात्यात येण्याची इथे शक्यता आहे. लाडकी बहीण योजनाचा एप्रिल महिन्याचा हप्ता आता तुम्हाला आज येण्याची शक्यता आहे. तर हे खूप मोठा निर्णय आजचा हा आहे मित्रांनो. सर्वात मोठी अपडेट आपण आज बघत आहोत. लाडक्या बहिणींचा हप्ता आज येण्याचे चान्स आहे. तर तुम्ही आपल्या खात्याला व्यवस्थित चेक करायचं आहे. चला आपण आता व्हिडिओमध्ये बघूया की तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती. बघा, महाराष्ट्र सरकारने दिनांक 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजना ही मागेच सुरू करण्यात आलेली आहे. या विजयात या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मित्रांनो बघा, महायुतीच्या सरकारने ही योजना आणलेली आहे व त्यांचा विजयसुद्धा इथे झालेला आहे. तर बघा, आता महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यापासून मार्चपर्यंत 9 हप्त्यांचे 13,500 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. मित्रांनो बघा, जुलै महिन्यापासून मार्च म्हणजे जुलै महिन्यापासून आणि मार्च महिन्यापर्यंतचे जे हप्ते आहे टोटल 13,000. मित्रांनो बघा, इथे 13,500 इथे आत्तापर्यंत हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार? तर बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या दरम्यान देण्यात येणार आहे. मित्रांनो, अक्षय तृतीय मित्रांनो बघा, अक्षय तृतीयेच्या दरम्यान हे तुम्हाला पैसे येणार आहे. लाडक्या बहीण योजनेचे अक्षय तृतीयेच्या दरम्यान येणार आहे. तर बघा, आता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासिन्मान निधी योजनेतून वर्षाला 12,000 रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून 500 रुपये दिले जातात. मित्रांनो बघा, हा जो लाडकी बहीण जो बदल झालेला आहे हा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला की इथं आता कोणाला 500 रुपये व कोणाला 1500 मिळणार आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेत कोणाला 500 रुपये मिळणार आहे. तर 500 रुपये कोणाला मिळणार? तर इथे बघा, ज्यांना PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 12,000 रुपये मिळतात त्याला या लाडकी बहीण योजनेतून हे 500 रुपये देण्यात येईल. म्हणजे लाडकी बहीण योजनेतून त्यांना 500 रुपये मिळणार आहे, ज्यांना नमो शेतकरी योजना आणि PM किसातून 12,000 रुपये मिळतील. अशा लाभार्थी महिलांची संख्या मित्रांनो एवढी आहे, 7,74,148 इतकी आहे. म्हणून त्यांना इथे 500 रुपये मिळणार आहे. जे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना इथे लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये देण्यात येणार आहे. आता पुढे बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2,33,00,000 महिला होत्या. मित्रांनो बघा, महिलांचा आकडा इथे वाढलेला आहे लाभ घेणाऱ्या. व आता इथे ऑक्टोबरपासून मात्र हा आकडा कमी झालेला आहे, कारण इथे काही वगळण्यात आलेले आहे, नियमसुद्धा कठोर झालेले आहेत. ही माहिती आपल्याला अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आता पुढे बघूया, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांना ही माहिती दिलेली आहे. आता लाडक्या बहिणींना नियमित योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सातत्याने त्यावर काम करत आहोत. एका टीमकडून बँकिंगशी संबंधित अडचण, कागदपत्र आणि आधार लिंकिंग संदर्भात अडचणी सोडवण्यास काम
काम करते. मित्रांनो बघा, आपले अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की जे तुम्हाला अडचण असेल हे पूर्ण इथे सोडवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित. तुमचे जर कधी कागदपत्र अटकले असेल किंवा तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल ते पूर्ण प्रॉब्लेम इथे आता सोडवण्यात येणार आहे. व लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे 500 व कोणाला 1500 असे लवकरात लवकर पैसे तुम्हाला आता तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. 500 प्लस इथे 1500 रुपये येणार आहे. मित्रांनो, काही बहिणींना 500 रुपये देण्यात येणार व काहींना 1500 रुपये देण्यात येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना नियमित योग्य हे पैसे येणार आहे असे तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे. आणि आधार लिंकिंग संदर्भात अडचणी सोडवण्यात काम करते. ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो बघा, ज्यांना योजनेत फॉर्म भरलेला आहे व जे पात्र झालेत आहे त्यांना काही ना काही पैसे या योजनेत मिळणारच आहे. बघा, काहींना इथे 500 देण्यात येतील व काहींना इथे 1500 रुपये देण्यात येतील. तर हे पैसे तुम्हाला आता लवकरच या महिन्याच्या शेवटला म्हणजे बघा अक्षय तृतीयेला व आज उद्यात सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. म्हणून तुम्हाला तुमचं खातं वगैरे व्यवस्थित चेक करून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा आपल्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळेल. धन्यवाद.